गोष्ट आहे 2005 ची। मे महिना चालू होता। त्या महिन्यामध्ये एक गोंडस असा बाळ जन्माला आला। हो, ते मीच होतो। माझ्या घरामध्ये सगळ्याला आनंद झाला। बघता बघता माझे 15 वर्ष कधी निघून गेले समजलंच नाही। आणि 16व्या वर्षामध्ये आला माझ्याकडे एक मोबाईल। आणि मग वाजले माझ्या जिंदगीचे 12। इंस्टाग्राम नावाचा रोग माझ्या डोक्यात शिरला। मग हिनं रील बघत बघत माझ्या पुढे आली आणि माझा दिमाग हिनं पिळून पिळून खाऊनच टाकला। नमस्कार, तुमच्या बादशाहच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आजचा व्हिडिओ कोणावर होणार आहे हे समजलंच असेल। एक क्वीन आहे इंस्टाग्रामवर जी काय बोलते हे तिलाच कळत नसेल। तर मित्रांनो, टाइम न वेस्ट करता व्हिडिओ सुरू करू। जेव्हा आमच्यात किरकिर होते ना, तेव्हा मी त्याच्या पुढे बघते, ए करते, किरकिर बंद, अनवारा सुरू। तू एक काम कर, पहिला हसून घे, नाहीतर पहिले व्हिडिओ बनव आणि नंतर बस हसा। तू काय बोलते हे तुला तरी समजते का? जेव्हा आमच्यात किरकिर होते तेव्हा फक्त मी त्याच्या समोर आई 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 करते। आता ह्याच्यामध्ये हाणामाऱ्या करण्यासारखं आहे तरी काय? पोरींनो, तुम्ही किती माझ्या वाल्याला जुरा, पण विषय कसा आहे ना, जे ज्याचं असतं ना ते त्याचंच राहतं, समजलं का? हा, सगळ्या पोरीला का तुझ्यासारखं समजते का? त्याच्या पुढचं समजून जातो। मी नाही काय बोलत, मी काय म्हणतो त्याच्यावर जरा तू लक्षच ठेव। ते फक्त तुझं राहील, पण जे करायचं ते दुसऱ्या सोबत करून निघल। लई त्रास देता का मला? माझ्या भावाला समजलं ना, पोटात बांधून मारी होतं तुम्हाला, मग मला नका सांगू बाबा। तुझा भाऊ जर तेवढा कळता असता तर तुला रीलच काढू दिला नसता। तू मात्र आमच्या दिमागाला त्रास द्यालीस बघ। भावा, लग्न करत करत तू म्हातारा तरी झाला ना, पण आपल्याला वहिनी कडकच पाहिजे, संपला विषय। हा, तुमच्या पुढ्यात तुटते मी, आठवणी संसाला। भावा, लग्न करत करत तू म्हातारा जरी झाला तरी वहिनी आपल्याला मात्र कडकच पाहिजे। पहिलं हिच्या भावाला धरा, जे हिचे व्हिडिओ बघून वहिनी कडक आणायचा विचार करतो। लग्न करत करत म्हातारा म्हणजे तुला तर काय बोलायली हे तुला तर समजते का? बिंडो कुटली। एक वेळ म्हातारा झाल्यास लग्न कर असं बोलली तर वेगळं, नाहीतर हे काय लग्न करत करत म्हातारा? नाही, खरंच ह्याचा अर्थ खरंच सांग, तुला तर समजते का? तर हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आहे, तरी मनावर कोणीही घेऊ नका। तर बाय।